जीवन क्रिकचे मालक आपल्या कामोठे क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष परेश म्हात्रे, कामोठे क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष माननीय श्री सागर भाऊ पाटील, अतुल साऊंड सर्व्हिसचे प्रतोष गोवारी, गजानन गोवारी यांना विनंती असेल की आपणही समालोचन कक्षामध्ये यायचे। टायगर ग्रुप पनवेल अध्यक्ष टायगर भाऊ यांना विनंती असेल। सचिन जी गुंजाळ सर यांनाही विनंती असेल की आपण समालोचन कक्षामध्ये यायचे। पिंट्याबाई भगत, पंडितांना गोवारी चला या, आपणास विनंती असणार आहे। विलास गोवारी आपणासही विनंती असेल। संदेश भगत असतील, परेश म्हात्रे असतील, सागर पाटील असतील, आता सर्व मान्यवरांना आपल्या सर्व कमिटी मेंबरना विनंती असणार आहे। अतुल पाटील मास्टर सूर्य 11 कामोठे संघाचे पॅकर्स अतुल पाटील या। दत्ताभाऊ मोरे चला, आपणास विनंती असेल दत्ता मोरे आपण या। सुधीर जाधव, रविराज भगत, रवींद्रदादा कडू या सर्व मान्यवर मंडळींना विनंती असेल की आपण आता या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये या, कारण आपण लगेचच बक्षीस वितरणाला सुरुवात करणार आहोत। आपल्या कामोठे क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून या क्रिकेटच्या अगदी सुरेख स्पर्धा आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात आणि आता बक्षीस वितरणाला आपण सुरुवात करणार आहोत। सर्व मान्यवरांना विनंती करतो, नितीन कवडे आपण कुठे असाल आपणही समालोचन कक्षामध्ये यायचं। या ठिकाणी आयोजन कमिटीकडून आम्हाला सूचना दिली जाते। सर्व आयोजक आपले सर्व कामोठे क्रिकेट असोसिएशनचे मेंबर अध्यक्ष उपाध्यक्ष सर्वांना विनंती असेल सर्व मान्यवरांनी या ठिकाणी उपस्थित व्हायचंय। मी काय बोलतो, कृष्णा मिश्रा आपण कुठे आहात? कृष्णा मिश्रा चला, सर्व खेळाडूंना विनंती असणार आहे की आपण समालोचन कक्षाकडे यायचंय। वेळ कुणी घेऊ नका। हा, माननीय श्री देवाभाऊ भोपी आपणासही विनंती असेल। अरविंद भाऊ भोपी आपणासही विनंती, देवाभाऊ भोपी आणि अरविंद भाऊ भोपी आपणासही विनंती असेल की आपणही आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचंय। आलेल्या सर्व कमिटी मेंबर्सचं, आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं, रसिक प्रेक्षकांचं, खेळाडूंचं मी विनोद जगदळे अर्थातच जेडी तुमच्या या कामोठे क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो। ही स्पर्धा अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन ठेपताना आपल्याला पाहायला मिळते। अगदी मेगा फायनलचा सामना आपण याच मैदानावरती पाहिला। पंडितांना गोवारी आपल्या कामोठे क्रिकेट असोसिएशनचे मार्गदर्शक, अगदी या कामोठेचं नगरीचं क्रिकेट जर म्हटलं ना तर मग पंडितांना गोवारी यांचं प्रामुख्यानं नाव घेतलं जातं। त्यानंतर सचिन दादा गोवारी ही सगळी, चला सचिन दादा आमच्या विनंतीला मान द्या, हृदयाच्या अंतःकरणापासून तुम्हाला विनंती असेल। प्रतोष गोवारी आणि गजानन गोवारी या मान्यवरांना विनंती करतो। प्रतोष गोवारी आणि गजानन गोवारी सर या, आपण ज्या ज्या मान्यवरांना विनंती केली त्या सर्व मान्यवरांना विनंती आहे। चला, पंकज घाडगे आणि सोनू पाटील, प्रणय आपण आपली टीम घेऊन या ठिकाणी लाईन अप करायचं आहे, पूर्ण टीम घेऊन, कारण सर्व आता पाहुणे मंडळी आपली या ठिकाणी आलेली आहे। पंकज घाडगे आपण आपली संपूर्ण टीम घेऊन या ठिकाणी, ऋषी धानावडे विनंती असेल की आपण या ठिकाणी आपली संपूर्ण टीम घेऊन लाईन अप करून घ्यायचं आहे। 2 लाईन मध्ये 2 संघांचे खेळाडू
दत्ता मोरे या ना, आपला या या आवाज दिला जातोय, उशीर होतोय आपल्याला, चालू करायचं बक्षीस वितरण लगेच या. चला सोनू पाटील आपल्या संपूर्ण टीमला घेऊन लाईन अप करायचं आहे. ऋषी धानावडे या, चला वेळ घेऊ नका. मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली आहे, आपणास विनंती केली जाते. आज या संपूर्ण 2 दिवसामध्ये आपल्याला विशाल पाटील आणि दीपक बोराडे हे पंच म्हणून या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाले. अगदी अचूकपणे त्यांनी त्यांची जी निर्णय क्षमता आहे त्याचं प्रात्यक्षिक या मैदानावरती देत असताना अगदी सुरेखपणे पार पाडलं. या मान्यवरांनाही मी विनंती करतो की या आपणही आमच्याबरोबर समालोचन कक्षामध्ये जोडलं जा. अरे गुणलेखक प्रत्येक गोवारीचं नाम पता आहे ग्राउंडवरती जेवढे खेळाडू आहेत त्या सगळ्यांना मांडवाच्या समोर. चला मैदानावरती कुणी खेळाडू थांबू नका. विशाल पदाले सर्व खेळाडू घेऊन आपण आयोजन कमिटीला सहकार्य करा. सर्व खेळाडूंना विनंती असेल, रसिक प्रेक्षकांना विनंती असेल की सर्वांनी आता समालोचन कक्षासमोर या. सोनू पाटील आणि ऋषी धानावडे यांना विनंती असेल की आपण आपली दोन्ही टीम लाईन अप करून घ्या. या ठिकाणी लाईन अप करून घ्या प्लीज, विनंती असेल. चला दत्ता मोरे आपणास विनंती, आपण या ठिकाणी बसून घ्यायचे. विलास गोवारी सुपरवायझर आपणास विनंती असेल की विलास गोवारी चला या इकडे. आपणास टायगर ग्रुप अध्यक्ष शंकरभाई जाधव या आपणही, आपणासही विनंती आहे. मैदानावरती नितीनजी कवडे कुठे असतील त्यांनी मैदानावरती यायचंय. सचिन भाऊ गोवारी आमच्या बरोबर जोडले जात आहेत. संडी भाई ओ संडी भाई खालून दे, मला खालून दे, माईक खालून. तर मित्रांनो आपण लगेचच या ठिकाणी बक्षीस वितरणाकडे वळतोय. म्हणजे पहा आपल्याला या टुर्नामेंटसाठी कामोठे क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपण पाहत होतो ग्लिस्टर प्रेझेंट्स कामोठे प्रीमियर लीग 2024चा मान्सून धमाका. आणि या स्पर्धेमध्ये मित्रांनो आपल्याला ही स्पर्धा यशस्वीपणे पार करण्यासाठी अगदी स्पॉन्सरशिप म्हणून ज्या ज्या मान्यवरांनी या स्पर्धेसाठी हातभार लावला त्या सर्व मान्यवरांचं पुन्हाच एकदा मी आपल्या कामोठे क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं हृदयाच्या अंतकरणापासून आभार मानतो. आणि पुन्हा एकदा ही स्पॉन्सरशिप आपल्याला ज्यांच्या माध्यमातून लाभली त्या सर्व मान्यवरांचं नामांकन करतो. आपल्याला ग्लिस्टर प्रेझेंट्स ही ग्लिस्टर कंपनी तुम्ही कामोठ्यामध्ये पहा, तिथे सर्व तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स वस्तू भेटतील. हे सौजन्य आपल्याला लाभलं होतं माननीय श्री सचिन लावण सर यांच्या माध्यमातून. त्यानंतर शिरसाट स्पोर्ट्स अंबादास शिरसाट अहमदनगर हे 2 व्यक्तिमत्व या स्पर्धेसाठी आपल्याला को स्पॉन्सर बाय
शीर्षस्फोट आपल्याला पाहायला मिळाले. सेकंड आणि फर्स्ट हे ज्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळाली हे आपल्या कामोठे क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मार्गदर्शक माननीय श्री सागर भाऊ पाटील, कैलासवासी सुनील महादेव पाटील यांच्या स्मरणार्थ हे पहिलं आणि दुसऱ्या क्रमांकाचे ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळाल्या. आपण सन्मान चिन्ह पाहिले येणाऱ्या पाहुण्यांसाठी आपण ज्या सन्मान चिन्ह ठेवले होते ते सन्मान चिन्ह आपल्याला स्पॉन्सर्ड केले होते माननीय श्री संदीप शेठ पाचपुते, सोहम रोड लाईन्स आणि साहिल रोड लाईन्स यांच्या माध्यमातून. मॅन ऑफ द मॅचच्या ज्या ट्रॉफीज आपण पाहिल्या त्या महेंद्र शेठ चौधरी आमच्या श्रीगणेशा 11 कामोठे संघाचे एक सदस्य त्यांच्याकडून पाहायला मिळाल्या. आणि बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट अँड द सिरीज या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या. केविन सागर पाटील यांच्या माध्यमातून म्हणजे आपले असोसिएशनचे अध्यक्ष सागर भाऊ पाटील यांच्याच सौजन्याने आपल्याला हे पाहायला मिळालं. हे जे लाईव्ह सौजन्य आपण पाहिलं 2 दिवसांसाठी, हे लाईव्ह सौजन्य म्हणजे जीवन क्रिकच्या माध्यमातून आपण नक्कीच पाहिलं, परंतु यासाठी सौजन्य आपल्याला लाभलं होतं संकेत देशमुख पाटील यांचं. आणि बेस्ट बॉलर फिल्डरसाठी जे शूज दिलेत ना ते शूज दिलेत आपल्या चेरोबा डेव्हलपरचे सर्वेसर्वा माननीय श्री अमित गोवारी अर्थातच गुणवंत गोवारी. चेंडूंसाठी बॉलसाठी आपल्याला जे सौजन्य लाभलं ते सौजन्य स्पोर्ट्स प्लॅनेट करंजाळे इकडून लाभलं. आणि अंपायरसाठी 2 दिवस हे अंपायर आपल्या मैदानावरती जे पंच म्हणून राहिले त्यासाठी डिंगडॉंग 11 निशांत 11 डिंगडॉंग एंटरप्राइजेसचे खेळाडू सुशांत डोंगरे, नवनाथ इतापे, सुरेश डोंगरे, नवनाथ इतापे आणि प्रवीण दाते या 3 खेळाडूंकडून आपल्याला हे सौजन्य लाभले गेले. तर मित्रांनो 2 दिवस या मैदानावरती आपल्याला पंच म्हणून आपण कामगिरी करणारे पाहिले ते विशाल पाटील सर रसायनी आणि दीपक बोराडे सर घाटकोपर. मी या दोनही मान्यवरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपला आमच्याकडून छोटासा सत्कार समारंभ करण्यात येतोय. तर मी विनंती करतो विशाल पाटील सरांना की आपण या ठिकाणी आमचा छोटासा सत्कार घ्यायचा आहे. आणि मी दत्ता मोरे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते विशाल पाटील सरांना आपण या ठिकाणी सन्मानित करायचे. विशाल पाटील सर रसायनी. मी रविदादा भगत यांना विनंती करतोय आपण स्थानापन्न व्हायचंय. माननीय श्री दत्ता मोरे सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित केले जाते विशाल पाटील सर रसायनी यांना. ठीक आहे, त्या ठिकाणी रवी भाऊ भगत यांच्याकडून मात्र त्या ठिकाणी मानधन दीपक सरांना दिले जाते, विशाल पाटील सरांना दिले जाते. त्यानंतर मी विनंती करतोय माननीय श्री दीपक बोराडे सर घाटकोपर, आपल्याला दीपक बोराडे सरांचंही 2 दिवस आपण यांना पंच म्हणून कामगिरी करताना पाहिलं. मी अतुल वावट यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते दीपक बोराडे सरांना आपण या ठिकाणी सन्मानित करायचंय. अतुल पाटील, अतुल पाटील आपणास विनंती आहे आपण या ठिकाणी येऊन मान्यवरांच्या समेत आपण स्थानापन्न व्हायचंय. सर्व कमिटी मेंबर्सला विनंती करतो की आपण या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं सर्व कमिटी मेंबरचं या ठिकाणी स्वागत करण्यात येणार आहे. सर्व कमिटी मेंबर्सला विनंती आहे की आपण या ठिकाणी समोर यायचे. या सर्व कमिटी मेंबर परेश म्हात्रे असतील, सागरभाऊ पाटील असतील,
या सचिन गुंजा साहेब या. सर्व कमिटी मेंबरला विनंती आहे. तर मित्रांनो, या कामोठे क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपण हा मान्सून धमाका जो पाहिला आणि या टुर्नामेंटमध्ये आपण अगदी नाविन्यानं नवीन स्वरूपामध्ये आपण काही आवाज ऐकले. आपल्या कानावरती समालोचनाच्या माध्यमातून नवीनही आवाज पडले. त्यामध्ये आपण पाहिलं श्री गणेशा 11 संघाचा खेळाडू कुंदन कांबळे यांना मी विनंती करतो की या ठिकाणी आपला सन्मान केला जातोय. कुंदन कांबळे आपण या. त्याबरोबर विहांग वराडकर यांना विनंती असेल की आपणही यायचे. आणि संतोष जाधव रायझिंग स्टार 11 कामोठे याही खेळाडूंना विनंती असेल की या ठिकाणी आपला सन्मान दिला जातोय. आपण समोर या. अतुल पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या तिघांना सन्मान केला जातोय. अतुल पाटील यांच्या शुभ हस्ते आपण 3 समालोचक ज्यांनी प्रत्येक रविवारी आणि या KPL मध्ये सहभाग केला, तर त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. धन्यवाद. चला रविराज भगत आपण पण या. संतोष जाधव जोरदार टाळ्या. आणि विहांग वराडकर, चला या विहांग वराडकर. तदनंतर आपण विनोद जगदाळे जेडी यांचा देखील या ठिकाणी मान सन्मान करूया. विनोद जगदाळे यांचा या ठिकाणी मान सन्मान करूया. तदनंतर जरा जोरदार टाळ्या जेडी साठी. झिऑन क्रिक, चला या संपूर्ण टीम. झिऑन क्रिक, संदेश भगत, सर्व मास्टर या झिऑन क्रिक. चला मी विनंती करतोय टायगर भाऊ विलास गोवारी या. आपण आपल्या दोघांच्या शुभ हस्ते आपण टायगर भाऊ आणि विलास गोवारी यांच्या शुभ हस्ते संपूर्ण टीमचं आपण स्वागत करूया. बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती यांचं या ठिकाणी मान सन्मान केलं जात आहे. तदनंतर मित्रांनो, आपल्या कामोडे टेनिस क्रिकेटमध्ये टॅलेंटची कमी नाही आहे आणि ज्यानं खरंच 2 दिवस स्कोररची भूमिका बजावली असा आपल्या कामोडे टेनिस क्रिकेटमधील एक टॅलेंट प्रतीक गोवारी. जोरदार टाळ्या. आणि त्याचं स्वागत करण्यासाठी मी परेश म्हात्रे यांना विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते आपण प्रतीक गोवारी. जरा प्रतीकसाठी जोरात टाळ्या सर्वांनी. खूप खूप धन्यवाद. तदनंतर मॅन ऑफ द मॅच सेमीफायनल दुसरा 2 मॅन ऑफ द मॅच मी विनंती करतोय सचिन गुंजाळ आणि सुधीर भाऊ यांना की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा मान द्यायचा आहे. आणि मॅन ऑफ द मॅच आहे सेकंड सेमीफायनल बक्षीस राहिलं होतं. निकू गोवारी 11 चेंडू 35 धावा. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. तर जरा जोरदार टाळ्या वाजवा. तदनंतर फायनलचा मॅन ऑफ द मॅच ऋषी दानावडे. 2 विकेट आणि 41 रन्स त्यानं आपल्या टीमसाठी बनवल्या. तर त्याला देखील या ठिकाणी बक्षीस देण्यासाठी मी विनंती करतोय. खूप खूप धन्यवाद. पाहुण्यांना विनंती आहे बसून घ्यायचं आपण. तदनंतर आपण आता नॉमिनेशन खेळाडूकडे वळणार आहोत. ऋषी यांना विनंती आपण संपर्क साधूया. ऋषी 2 शब्द व्यक्त करायचे आहेत. ऋषी. नक्कीच. आता जी फायनल मॅच झाली, मी देखील फायनलच्या दिशेने होतो. कदाचित म्हटलं माझ्या ओव्हर किंवा पंकजदाच्या ओव्हरपर्यंत
पाऊस येऊ दे कारण सुंदर अशी फलंदाजी चालू होती मास्टर सूर्याची, उत्कृष्ट अशी केली. तर नंतर पंकजदा आणि गुणदाचे म्हणजे म्हणू तितके आभार कमीच आहेत की ज्याप्रमाणे मॅच चालवली म्हणजे सुंदर असं आयोजन आणि धन्यवाद सगळ्यांच्या सपोर्टमुळं हे सगळं होत आहे. धन्यवाद गुणदादा. गणपती बाप्पा धन्यवाद. आणि एक आनंदाची बातमी, बक्षीस वितरण सोहळा असाच चालू राहील. आपण टेनिस क्रिकेट आणि रबर बॉल क्रिकेटमधील नॉमिनेशन खेळाडूंची लिस्ट काढली, त्यातून काही खेळाडूंची लिस्ट आमच्यापर्यंत कमिटीची आलेली आहे. हा निर्णय खरं तर त्यांच्या क्रिकेटच्या करिअरला पुढे नेण्यासाठी आहे. आपलं कामकाज सांभाळून आपल्याला क्रिकेट खेळायचं आहे, सर्वांनी लक्षात घ्या. आणि ते नॉमिनेशन आमच्या समोर आलेलं आहे. नॉमिनेशनचे गिफ्ट्स त्यांना आणलेले आहेत आणि नॉमिनेशन करण्यासाठी बक्षीस वितरण सोहळ्या अगोदर आम्ही आपल्यासमोर आवाज पोचू. पण या कमिटीच्या आनंदाच्या निर्णयासाठी जरा कमिटीसाठी जोरदार टाळ्या. तर आपण 5 ते 6 असे नॉमिनेटेड खेळाडू आणि टीम काढलेली आहे. तर सर्वोत्कृष्ट, जबरदस्त आणि सहाय्यक कम्युनिटी टेनिस क्रिकेटमधील टीम आणि त्या टीमचा कर्णधार कोण असेल? तर फारसा वेळ घेणार नाहीये, गेस करा फक्त तुम्ही. जवळजवळ 16 पेक्षा अधिक संघ असतात. मात्र प्रत्येक संघाची कामगिरी चांगली आहे, पण आपल्याला कोणाला तरी एकाला निवडायचं होतं ज्यांचा खरंच खेळ चांगला आहे, ज्यांनी आपला स्वतःचा कॉन्फिडन्स कायम टिकून ठेवला आणि कधीही कुठल्या गोष्टीचा न्यूनगंड आपल्या मनामध्ये ठेवला नाही, असा कॅप्टन आणि त्या कॅप्टन टीमचे शिलेदार टीम आणि कॅप्टन आहे, ज्यांचं बक्षीस देण्यासाठी मी विनंती करतोय अरविंद शिंदे आणि पिंट्या भगत यांना की आपल्या शुभ हस्ते आपण हे बक्षीस देण्यासाठी समोर यायचं आहे. अरविंदजी शिंदे आणि पिंट्या भगत यांना विनंती करतोय की आपण समोर यायचं आहे. आणि बेस्ट टीम, कॉमन टेनिस क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट सहाय्यक टीम, नॉमिनेटेड, ज्यांचं बिहेवियर, डिसिप्लिन आणि सातत्य पाहायला मिळतंय, अशी टीम आहे लीगल एजाज भाई. जोरदार टाळ्या. यायच्या टीमला घेऊन आपण जेवढे पण असतील टीमसाठी आपण ट्रॉफी देणार आहोत. आणि कर्णधार एजाज भाई शेख यांच्यासाठी टी शर्ट असणार आहे. एजाज भाई शेख यांच्या कॅप्टनगिरीसाठी टी शर्ट. संपूर्ण लीगलची टीम यायची आहे. मित्रांनो, अनेक वेळा हार अजूनही त्यांच्या वाट्याला आहे, पण कधीच कुठल्या रविवारी त्यांनी एंट्री कमी केली नाही. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. हार आम्हाला पसंत नसली तरी आम्हाला खेळ करायचा आहे. एजाज भाई यांच्यासाठी कमिटीकडून टी शर्ट आणि टीमसाठी एक सुंदरची ट्रॉफी. बोला गणपती बाप्पा. एजाज भाई यांच्याशी आपण संपर्क 2 मिनिटं साधूया, तसंच थांबायचं. एजाज भाई, काय म्हणाल आपल्या क्रिकेटच्या या धावपळीबद्दल? अभी कामोटे क्रिकेट टीम का सही से दिल से शुक्रिया करूंगा. अच्छा गेम हुआ, सब लोग प्लेयर अच्छे खेले, टीम मेरे साथ में है, कंटिन्यू खेले. टीम बना है हम लोग ने 2014 से, अतुल भाई को मालूम है, उनके साथ में हम लोग खेले. तो 2014 के बाद में अच्छी टीम बनाई, सब लोग अच्छा खेल रहे, सब लोग के लिए ऑल द बेस्ट और अच्छा फ्यूचर बनेगा अपने टीम का. थँक्यू सो मच एजाज भाई. ऑल द बेस्ट तुमच्या टीमसाठी आणि तुमच्या या कॅप्टनच्या भूमिकेसाठी खूप खूप धन्यवाद. तदनंतर कामोटे कमिटीकडून आपल्याला 2 रायझिंग स्टार काढायचे होते. तसे तर भरपूर होते, पण आपण फक्त टॅलेंट पाहत नाही, खेळ पाहत नाही, तर त्यांची वागणूक देखील पाहतो. तर 2 टॅलेंट रायझिंग स्टार, उगवते सितारे आपण काढलेले आहेत. त्यातील पहिलं नाव आपण या ठिकाणी घेऊ, पण ते बक्षीस देण्यासाठी मी विनंती करतोय रविराज भगत आणि संकेत देशमुख यांना की आपण समोर यायचं आहे बक्षीस देण्यासाठी. पहिला रायझिंग स्टार आपल्या कामोटे टेनिस क्रिकेटमधील आहे. कोण असेल? कोण असेल रायझिंग स्टार आपल्या कामोटे टेनिस क्रिकेटमधील पहिला? आणि पहिला कामोटे टेनिस क्रिकेटमधील कमिटीनं शोधून काढलेला रायझिंग स्टार आहे नफीस. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. रविराज काळूराम भगत आणि संकेतजी देशमुख. संकेतजी देशमुख, अशोकजी जाधव. मी प्रदीप साळवी सर या ठिकाणी आहेत. आपण या गुरुवारी आहेत. मास्टर या या पटकन प्लीज. थांबायचंय, तसंच थांबायचंय.
मित्रांनो, ज्या नफीजला लेदर क्रिकेटचं शिक्षण गुरुवर्यांनी दिलं त्या प्रदीप साळवी सरांसाठी जोरदार टाळ्या. आणि प्रदीप साळवी सरांचं देखील आपण या ठिकाणी ट्रॉफी देऊन मान सन्मान करूया. ही ट्रॉफी द्या. सर बोला गणपती बाप्पा. तर सचिन गोवार यांना विनंती करतो आपण प्रदीप साळवी सरांचं या ठिकाणी ट्रॉफी देऊन त्यांचं मान सन्मान करायचं आहे. मित्रांनो, या मैदानाला लागणाऱ्या प्रत्येक गोष्टी त्यांच्याकडून कधी मागितल्या, मग रोलर हा खूप महत्त्वाचा घटक आहे, तो नेहमीच त्यांच्याकडून आपल्याला मिळत आहे आणि नफीजला त्यानं घडवलाय. जोरदार टाळ्या. खूप खूप धन्यवाद. तदनंतर कामोटे टेनिस क्रिकेटमधील दुसरा टॅलेंट रायझिंग स्टार जो कमिटीनं शोधून काढलेला आहे, मात्र तो देण्यासाठी मी विनंती करतोय सचिन गुंजाळ यांना आणि करण गोवार यांना की आपण समोर यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण हे रायझिंग स्टारचं किताब, दुसरा रायझिंग स्टार कोण असेल गेस कर. आपण परत एकदा दुसरा रायझिंग स्टार समोर उभं राहायचं आहे. पहा, एक ब्रँडेड टी शर्ट कमिटीच्या माध्यमातून अध्यक्ष सागर दादा पाटील, परेश म्हात्रे आणि संपूर्ण कमिटी यांकडून ब्रँडेड टी शर्ट आणि ट्रॉफी दिली जाणार आहे. तर सेकंड रायझिंग स्टार आपल्या कामोटे टेनिस क्रिकेट मधील आहे, ज्याचं नाव प्रणय शेळके. जोरदार टाळ्या. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मित्रांनो, बरेच रायझिंग स्टार आहेत पण सर्वांना लगेच देता येणार नाही. टेनिस क्रिकेटमध्ये देखील आपण बक्षिसांचा थैमान करणार आहोत, पण खरंच प्रणय शेळकेचा खेळ आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मित्रांनो, सर्व आयोजकांनी सांगितलं होतं पॅकर्सनी की ऑक्शन झालं पाहिजे KPL ला, पण कमिटीने ठरवलं चिठ्ठ्या पाहिजेत. चिठ्ठ्या आल्यामुळे बऱ्याच खेळाडूंचा खेळ आपल्याला दिसला. हा निर्णय आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. प्रणय एक मिनिट थांबायचं आहे. प्रणय, काय म्हणशील कामोटे टेनिस क्रिकेटच्या या निर्णयाबद्दल आणि स्वतःच्या टीम बद्दल, स्वतःच्या या खेळाबद्दल? कामोटे टेनिस क्रिकेटचे डिसिजन नेहमीच चांगलेच असतात आणि चिठ्ठ्यांचा निर्णय घेतल्यामुळे जर चिठ्ठ्या झाल्या नसत्या, ऑप्शन झालं असतं तर परत त्या टीमनी त्यांचेच प्लेयर घेतले असते आणि चिठ्ठ्या झाल्यामुळं दुसऱ्या संघामध्ये खेळण्याची चान्स मिळाला आणि प्रत्येकाला आपला काय जो गेम आहे तो दाखवण्यास भेटला. ऑल द बेस्ट तुला तुझ्या पुढील भविष्यासाठी. आपण 2 रायझिंग स्टार दिल्यानंतर आता बॅट्समन, बॉलर आणि ऑलराऊंडर याकडे वळूया. तदनंतर आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळणार आहोत. पण आपण यावेळेला सर्वोत्कृष्ट वर्षातील बॅट्समन प्रथम देणार आहोत. मी विनंती करतोय पंडित गोवारी आणि टायगर भाऊ यांना की आपण समोर यायचं आहे. पंडित गोवारी आणि टायगर भाऊ, आपण बक्षीस देण्यासाठी यायचं आहे. तर कामोटे टेनिस क्रिकेट मधील बॅट्समनचा शोध ज्या वेळेला 21 खेळाडूंमधून घेतला त्यावेळेला असं लक्षात आलं की उत्कृष्ट बॅट्समन वर्षातील 2 आहेत आणि त्यातील पहिल्याला सर्वप्रथम आपण या ठिकाणी आमंत्रित करणार आहोत. शंकरभाऊ जाधव आणि पंडितजी गोवार यांचा मी हार्दिक स्वागत करतो. त्यांच्या शुभ हस्ते आपण बेस्ट बॅट्समन ऑफ द इयर टेनिस क्रिकेट आणि रबर बॉल स्पर्धा उत्कृष्ट बॅट्समन आहे सोनू पाटील. बघा, आपण वर्षातून काढलेले 21 खेळाडू आहेत आणि त्यातून ते बक्षीस मिळालेलं आहे. ब्रँडेड शूज आहेत सागरदादा पाटील यांच्याकडून. ते गिफ्ट आपल्या या सर्वोत्कृष्ट बॅट्समन याला मिळालेले आहेत. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. तदनंतर मी विनंती करतोय अतुल पाटील आणि परेश म्हात्रे यांना की आपण समोर यायचं आहे. तदनंतर नेक्स्ट सर्वोत्कृष्ट बहारदार बॅट्समन, मी अतुल पाटील आणि परेश म्हात्रे यांना विनंती करतो आपण समोर या बक्षीस देण्यासाठी. हे बक्षीस देण्यासाठी आपण समोर यायचं आहे.
कोण असेल दुसरा सर्वोत्कृष्ट तेवढ्याच दर्जाचा फलंदाज? आडनाव माहिती नव्हतं. तर सर्वोत्कृष्ट दर्जेदार बॅट्समन आहे पंकज गाडगे. सागरदादा पाटील यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या. फक्त ट्रॉफी नाही तर ब्रँडेड महागडे शूज या सर्वोत्कृष्ट वर्षातील खेळाडूंसाठी देण्यात आले आहे. सागरदादा पाटील यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या. मी परेश म्हात्रे आणि अतुल पाटील, पंकज गाडगे यांचा आपण अभिप्राय घेऊया. तर नंतर घेऊ. चला ओके चालेल. तदनंतर कामोठे टेनिस क्रिकेट हा फक्त आता क्रिकेट पुरता मर्यादित नाही तर एकमेकांच्या भावना समजून घेऊया, एकमेकांना सहकार्य करूया. मध्येच सर्वांनी सहकार्य केलं होतं. इथून पुढे फार आपल्याला गंमत येणार आहे आणि आपण एकमेकांना सहाय्य करू. एक बनेंगे नेक बनेंगे या उक्तीप्रमाणे आपण या टेनिस क्रिकेटमध्ये खेळणार आहोत. तर आपण बॅट्समन लवकर दिला, कारण गोलंदाजाकडे फारसा लक्ष कधी कधी जात नाही. पण जो गोलंदाज असतो ना त्याची खरी परीक्षा असते प्रत्येक टीममध्ये आणि त्याच्या खेळामध्ये. तर कामोठा टेनिस क्रिकेटमध्ये गोलंदाज फक्त एकच निघालेला आहे 21 खेळाडूंमधून, ज्यानं जबरदस्त कामगिरी आपल्या टीममधून केलेली आहे आणि आपल्या या कामोठा टेनिस क्रिकेटला दिलेली आहे. आपण फक्त टॅलेंट खेळ बघत नाही तर त्याचा स्वभाव देखील बघतो. मी अतुल भाऊ आवटी, विलास गोवारी आणि विनंती करतो रविराज भगत यांना की आपण समोर यायचं आहे. हे बेस्ट बॉलर ऑफ द इयर हे बक्षीस देण्यासाठी मी विनंती करतोय. सर्वांनी गेस करायचं कोण असेल बॉलर. चला गेस करा तुम्ही. तर थांबा, पैसे निघालेत. आम्ही आज ATM घेऊन आलोय. तर सर्वोत्कृष्ट वार्षिक खेळाडू ज्यानं रबर टेनिस मध्ये आपलं नाव सर्वांच्या हृदयामध्ये कोरलं आणि त्याच्या स्वभावातून आमच्या कमिटीनं बॉलर म्हणून त्याला हेरलं, ते नाव आहे अमोल नरहरी. जोरदार टाळ्या मित्रांनो अमोल नरहरीसाठी. मित्रांनो कमिटीचा डिसिजन आवडला असेल ना, मनापासून जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मित्रांनो मोरिया संघाची हरिण, कस्तुरी मुरुगवाले हरिण आहे अमोल नरहरी. सागरदादा पाटील कमिटीकडून ब्रँडेड शूज आणि ट्रॉफी. जोरदार टाळ्या. गणपती बाप्पा. म्हणून आम्ही सांगत असतो की तुमचा स्वभाव, तुमची वागणूक आणि तुमचा टॅलेंट या दोन गोष्टी आमची कमिटी हेरते. त्या पद्धतीने खेळ करा. अमोल नरहरी काय म्हणशील? आपण कामोठा टेनिस क्रिकेटमध्ये खेळत आहात. बोलायचं तर थँक्यू. पहिलं मला पण विश्वास नव्हता की मला बेस्ट बॉलर आणि अवॉर्ड मिळेल. आणि मस्ती मजाक हे ठीक आहे की आपण कोणतं मनावर घेत नाही. यामध्ये मित्रामध्ये मस्ती मजाक चालते आणि यामधलं प्रेम आपल्याला दिसतं की आपल्याला कितीही काही चिडवलं काही झालं तरी आपण मनावर घेत नाही. आणि त्याप्रमाणे आपण आपल्या टीमसाठी जे 100% देतो त्याप्रमाणे मला हे भेटलं. थँक्यू. जरा जोरदार टाळ्या कमिटीसाठी. मित्रांनो अमोल नरहरीने बरोबर सांगितलं, आपण टिंगल करतो मस्ती करतो पण खरंच एखाद्याचा खेळ जर असेल ना तर त्याचं कौतुक पण झालं पाहिजे. कारण तुमचा खेळ तुम्हाला पुढे घेऊन जात असतो. आणि बेस्ट ऑफ द बेस्ट, वन अँड ओनली प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, प्लेयर ऑफ द इयर, सगळ्याच गोष्टींमध्ये ज्यानं हाहाकार माजवला असा कोण असेल खेळाडू? गेस करा. मी विनंती करतोय सागर पाटील यांना विनंती करतोय बक्षीस देण्यासाठी आपण यायचं आहे. तर कोण असेल 21 खेळाडूंमध्ये? तसे खेळाडू भरपूर आहेत पण 21 खेळाडूंची लिस्ट समोर आल्यानंतर कमिटीनी ऑलराऊंडर ज्याची खरंच कामगिरी बहारदार रबर बॉल आणि टेनिस क्रिकेटमध्ये राहिली, फक्त 5 सेकंदात गेस करा. बेस्ट प्लेयर ऑफ द इयर, यस, वन अँड ओनली रोशन म्हात्रे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. ब्रँडेड शूज आणि
आपल्या कमिटीकडून ट्रॉफी देऊन त्याला सन्मानित करण्यात येतं. जेव्हा जेव्हा रोशन मैदानावरती असतो तेव्हा तेव्हा अनेक क्रिकेट दर्दी त्याची खेळी पाहण्यासाठी असतात. KPL मध्ये सर्वात पहिली त्याची टीम बाहेर गेली, पण त्याचा खेळ आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहिलेला आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या रोशन म्हात्रेसाठी. रोशन म्हात्रे, 2 शब्द बोला. आपण आपली तयारी काय आता यानंतरची? यानंतरची आपली तयारी काय? नाही, आम्ही लाजतो, आम्हाला जमन आहे. रोशन म्हात्रे याला RPL मधून सलग 2 वर्ष 2000 रुपये द्या आणि बोला. आता नाही, सगळं संपले हो. तर आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळूया. बक्षीस वितरण सोहळ्यामध्ये आमच्या स्कोररनं 2 ट्रॉफ्या आहेत. या ट्रॉफ्या दरवर्षी न चुकता आपल्याला दिल्या जातात. कैलासवासी सुनील महादेव पाटील, अतुल पाटील, अनिल पाटील, सागर पाटील यांच्या सौजन्यातून. त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या. या ट्रॉफीसाठी प्रत्येक जण धडपड करत होता. अखेरच्या क्षणाला नियमानुसार आपल्याला एक टीम मिळाली, पण बक्षीस वितरण सोहळ्यामध्ये बक्षीस हा प्रत्येकासाठी फार महत्त्वाचा असतो. आणि इथे सर्वोत्कृष्ट कामोठे प्रीमियर लीग ग्लिस्टर प्रेझेंट कामोठे प्रीमियर लीग मान्सून धमाका रबर बॉल 2024 मधील ही स्पर्धा, आणि या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट फिल्डर आहे. मी विनंती करतोय सुधीर भाऊ आणि दत्ता मोरे यांना की आपण हे क्षेत्ररक्षण देण्यासाठी समोर यायचं आहे. तर सर्वोत्कृष्ट फिल्डर आहे सोनू पाटील, ज्यानं 3 कॅचेस पकडल्या. असा सोनू पाटील याला बक्षीस देण्यासाठी मी दत्ता मोरे आणि सुधीर भाऊ यांना विनंती करतोय. आपल्या शुभास्ते आपण हे बक्षीस द्यायचं आहे. आणि क्षेत्ररक्षणासाठी शूज आहेत. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, जोरदार टाळ्या. सुधीर भाऊ आणि दत्ता मोरे यांच्या शुभास्ते आपण देऊया. तदनंतर यावेळेला आपण बेस्ट बॉलर देणार आहोत, ज्यानं KPL मध्ये ग्लिस्टर प्रेझेंट KPL मध्ये अतिशय अप्रतिम दर्जाची खेळी केली. असा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट या KPL प्रीमियर लीगचा सर्वोत्कृष्ट दर्जाचा गोलंदाज आहे. ते देण्यासाठी मी टायगर भाऊ, अतुल औटी आणि संकेत देशमुख यांना विनंती करतोय आपण समोर यायचं आहे. आपल्या शुभस्ते आपण हे बक्षीस देऊया. सर्वोत्कृष्ट दर्जेदार बॉलर कामोठे प्रीमियर लीग 2024 मधील रबर बॉल मधील यशस्वी प्रीमियर लीग आहे मित्रांनो, जी शिवालंके कृष्णा मिश्रा यांनी या ठिकाणी आयोजित केली. तर तो बॉलर आहे शिवांश 11 स्टार संघाचा पंकज गाडगे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या पंकज गाडगेसाठी, ज्यानं 5 विकेट. अरे एक गोष्ट लक्षात आली, 2-2 शूज. तर जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या पंकज गाडगे याच्यासाठी. सर्वोत्कृष्ट दर्जेदार गोलंदाज ज्यानं 5 विकेट आणि अगदी आपल्या टीमसाठी त्याने फलंदाजी देखील केली. अरे शाळेतील मुलगा आला कॉलेजचा. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. बेस्ट बॅट्समन KPLचा ग्लिस्टर प्रेझेंट कामोठे प्रीमियर लीग 2024 मधील बेस्ट बॅट्समन देण्यासाठी मी अरविंद काका आणि अतुल पाटील यांना विनंती करतोय की आपण समोर यायचं आहे. तसेच विलास गोवार यांना विनंती करतो आपण देखील यायचं आहे. बेस्ट बॅट्समन, तर बेस्ट बॅट्समन कोण असेल? बेस्ट बॅट्समन या स्पर्धेचा आहे ज्यानं आपल्या वैयक्तिक कोट्यातील 83 रन्स बनवलेले आहेत, ज्यानं 2 चौकार आणि 8 षटकार लगावले. असा बेस्ट बॅट्समन ग्लिस्टर प्रेझेंट KPLचा आहे ऋषी धनावडे. तर अरविंद काका, अतुल पाटील आणि विलास गोवार यांच्या शुभास्ते आपण हे बक्षीस देऊया. मॅन ऑफ द सिरीज आपण दुसरा क्रमांक देण्याच्या अगोदर दिल्यानंतर करूया. तर सेकंड प्राइज विनर रनर अप संघ
ग्लिस्टर प्रेझेंट KPL मास्टर सूर्या 11 सर्वांनी यायचंय. चला मास्टर सूर्या 11 सर्व संघाने यायचं आहे. मी विनंती करतोय पंडितजी गोवारी, सचिन गुंजाल आणि रविराज भगत. पंडितजी गोवारी, रविराज भगत आणि सचिनजी गुंजाल. प्रदीप साळवी यांना देखील विनंती करतो आपण देखील या. बोला गणपती बाप्पा, बजरंग बली की, छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम. धन्यवाद. तर कर्णधार सोनू पाटील काय म्हणाल आपण? कामोटे प्रीमियर लीग 2024 मान्सून धमाका हे आयोजन कमिटीने खूप चांगलं केलं आणि हा पहिला वर्ष होता. पुढच्या वर्षी अजून चांगलं आयोजन करतील. द बेकर्स पॉइंटचे मालक आहेत. कोणाला जर सुंदरसे केक पाहिजे असतील तर सोनू पाटील यांच्या केक शॉपमधून आपण घेऊन जा. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. तदनंतर आपण ज्यांनी आपल्याला सौजन्य दिलेले आहेत अशा मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी राहिलेलं आहे. ते करण्यासाठी मी तात्काळ विनंती करतो आयोजकांना. महेंद्र चौधरी, संपूर्ण स्पर्धेला KPLला ज्यांना मॅन ऑफ द मॅच ट्रॉफ्याज दिल्या अशा महेंद्रजी चौधरी यांना विनंती करतो आपण समोर यायचं आहे. महेंद्रजी चौधरी नसतील तर त्यांचे सहकारी त्यांनी यायचं आहे. लगेचच या आपण. किरण घाडगे यांना विनंती करतोय आपण या. कारण KPL म्हटल्यानंतर स्पॉन्सरशिप आली आणि स्पॉन्सरशिप करणारे हे दिलदार मनाचे असतात, खुल्या मनाचे असतात. आणि आज अगदी सौजन्य म्हणून महेंद्र चौधरी हे जरी नसले तरी त्यांचे सहकारी मी विनंती करतोय. मी टायगर भाऊ यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण हे बक्षीस देऊया, त्यांना सन्मानित करूया. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि ज्यांनी आपल्यासाठी पंचांचा आर्थिक भार सांभाळला असे सूरजजी डोंगरे, नवनाथ इताफे आणि प्रवीण दाते. चला नवनाथ इताफे, प्रवीण दाते आणि डोंगरे, चला आपण लगेच यायचं आहे. आपलं देखील या ठिकाणी स्वागत केलं जाईल. ते नसतील तर त्यांचे सहकारी संजयजी घाडगे यांना विनंती आहे आपण यायचं आहे. संजय घाडगे या लवकर आपण. मी विनंती करतोय मी प्रदीप साळवी यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा मान सन्मान करायचा आहे. ज्यांनी पंचांचा आर्थिक भार सांभाळला, सौजन्य म्हणून लाभले, त्यांचा या ठिकाणी मान सन्मान केला जाईल. खूप खूप धन्यवाद. संदीप शेठ पाचपुते, सोम रोड लाईन्स, साहिल रोड यांनी देखील या ठिकाणी सन्मान चिन्ह दिलेले, त्यांना देखील विनंती करतो आपण लगेच यायचं आहे. तर नसतील तर त्यांचे सहकारी लवकरात लवकर यायचं आहे. तर श्री गणेशा टीमचा कुठलाही खेळाडू असेल तर आपण यायचं आहे. तर अतुल भाऊ या आपण कुंदन कांबळे या. विनायक आवटी आपण देखील यायचं आहे. मी विनंती करतोय सचिन गुंजाळ आणि सुधीर भाऊ यांना आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं या ठिकाणी सन्मान करूया. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या आपल्या आर्थिक दानशूर दात्यांसाठी. खूप खूप धन्यवाद. त्यांचे सहकारी या ठिकाणी आहेत. यानंतर वळतोय आपण मॅन ऑफ द सिरीज, ग्लिस्टर प्रेझेंट कामोटे प्रीमियर लीग 2024 मान्सून धमाका. मॅन ऑफ द सिरीज ज्यानं सर्वोत्कृष्ट दर्जाची खेळी आपल्या या KPL मध्ये केली
असा मॅन ऑफ द सिरीजचा खेळाडू आहे, पण तो देण्यासाठी मी पंडित गोवारी आणि पिंट्या भगत यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण हे मॅन ऑफ द सिरीजचं बक्षीस द्यायचं आहे. पंडितजी गोवारी, पिंट्या भगत आणि अरविंद शिंदे यांना विनंती करतो आपण यायचं आहे. या पंडितजी गोवारी आपण या. पिंट्या दादा, मालिकावीरची ट्रॉफी आपण पाहतोय आपले अध्यक्ष सागरदादा पाटील यांचे सुपुत्र यांच्या खरं तर सौजन्यातून ही मिळालेली आहे आणि सरप्राईज गिफ्ट आहे मालिकावीरसाठी, मॅन ऑफ द सिरीजसाठी. ती ट्रॉफी दिल्यानंतर आयोजकांच्या माध्यमातून लगेच दिली जाईल आणि अतुल भाऊ आवटी यांच्याकडून या मालिकावीरसाठी रोख रक्कम 500 रुपयाची धनराशी आलेली आहे. तर मॅन ऑफ द सिरीज कोण असेल? मॅन ऑफ द सिरीज ग्लिस्टर प्रेझेंट 2024 रबर बॉल क्रिकेट मधील सर्वोत्कृष्ट दर्जेदार खेळाडू, ज्यानं 3 चौकार, 8 षटकार, 2 विकेट, 85 रन्स आणि ऑल टोटल पॉइंट 95 असा मालिकावीरचा मानकरी, KPL मधील सर्वोत्कृष्ट दर्जेदार खेळाडू आहे प्रणय शेळके. प्रणयनं आल्या आल्या सुरुवात केली. या अगोदर टेनिस क्रिकेट मध्ये देखील त्यानं सुरुवात केली. मी विनंती करतो पिंट्या भगत आपण देखील जोडलं जायचं आहे. बोला जय श्रीराम. प्रणयसाठी सरप्राईज गिफ्ट आहे आणि आमच्या आयोजकांकडून एक सुंदरशी मालिकावीरची ट्रॉफी, अतुल भाऊ आवटी यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपये. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सुधीर भाऊ जाधव शिवशंभो संघाकडून रोख रक्कम 1000 रुपये प्रणय शेळकेसाठी आहे. जरा जोरदार टाळ्या. मित्रांनो, संधी मिळाली ना, आज मास्टर सूर्या 11 अतुल पाटील, सोनू पाटील प्रथम फलंदाजी करण्यासाठी प्रणयला संधी दिली म्हणून आज त्याचं खेळ दिसलं. ज्याचं खरंच खेळ आपल्या टीम मध्ये आहे ना, त्याला पुढे येण्याची संधी आपण देऊ शकता आणि ही संधी मास्टर सूर्या 11 प्रणय शेळकेला दिलेली आहे. तशी पाहायला गेली प्रत्येक टीमनं 8च्या 8 टीमनं संधी दिलेली आहे, पण सर्वोत्कृष्ट दर्जेदार खेळाडू ठरला प्रणय शेळके म्हणून त्याला या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. ऑल द बेस्ट तुझ्या पुढील वाटचालीसाठी. आणि पहिल्या क्रमांकाचा मान चॅम्पियन ग्लिस्टर प्रेझेंट देण्या अगोदर जो मैदानाच्या चहूबाजूला कुठल्याही प्रकारची पर्वा न करता सातत्याने मदतीसाठी असतो असा मच्छिंद्र याचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय सुधीर भाऊ आणि अरविंद काका यांना की आपल्या शुभ हस्ते आपण मच्छिंद्र याचं मान सन्मान करायचं आहे. मच्छिंद्रसाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. हे पॅव्हेलियनची सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यानं खूप कारभार सांभाळला आणि नेहमीच प्रत्येक मॅचेस मध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेवढे दिवस स्पर्धा असते तेवढे दिवस ते उपस्थित असतात. तर शिवशंभो 11 सुधीर भाऊ आणि दत्ता मोरे यांच्याकडून मच्छिंद्रसाठी रोख रक्कम 500 रुपये. धन्यवाद. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मच्छिंद्रसाठी. मच्छिंद्रला ऐकायचंय का? धन्यवाद. आणि सागरदादा पाटील आपले अध्यक्ष यांच्याकडून 500, यांच्याकडून यांचा देखील आपण आभार व्यक्त करूया. जोरदार टाळ्या. तदनंतर आपण चॅम्पियन संघाकडे वळूया आणि हे बक्षीस देण्यासाठी मी विनंती करतोय सागरदादा पाटील, परेश म्हात्रे, पिंट्या भगत, पंडित गोवारे आणि सर्वच कमिटी आपण समोर यायचं आहे. चला या चॅम्पियन संघ ग्लिस्टर प्रेझेंट कामोटे प्रीमियर लीग 2024 शिवांश 11 स्टार. जोरदार टाळ्या. चला या सागरदादा पाटील, परेश म्हात्रे, पंडितजी गोवारे आपण समोर या. पिंट्या भगत चला या. असं उभं राहा, असं उभं राहा. म्हणजे असं असं इकडे सागर आणि सर्व खेळाडूंनी खाली बसायचंय. फक्त कॅप्टन उभं राहील. काही खेळाडूंनी खाली बसा जेणेकरून आमचे सगळे पाहुणे येतील. तर विनंती आहे कॅमेऱ्यामध्ये दिसले पाहिजे तुम्ही. खाली बसा खेळाडूंनी खाली बसायचं आहे. खेळाडूंनी खाली बसायचं आहे.
खेळाडूंनी खाली बसायचं आहे. बोला गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की, बजरंग बली की. तर गुणवंत गोवारी यांच्याशी आपण संपर्क, तसेच थांबा, गुणवंत गोवारी यांच्याशी आपण संपर्क साधूया. मला बरं वाटलं. तर कर्णधार यांच्याशी आपण संपर्क साधूया. कसं वाटलं खेळ आपलं?